आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, शेतकरी प्रश्न, मुंढवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता, विरोधी पक्षनेते पदावरूनही विरोधक आक्रमक. जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची सभागृहात मागणी, तर आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं सभागृहात स्पष्टीकरण. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे विरोधी नेते पक्षपदी दुसऱ्यालाच पुढे करतील, मंत्री उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला, तर त्याची काळजी तुम्ही करू नका, भास्कर जाधवांचं सामंतांना प्रत्युत्तर. असं काही नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, ही पेरलेली बातमी, विरोधी पक्षनेते पदाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. संख्याबळाचा नियम कुठेही नाही, तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी, नाना पटोलेंची मागणी. आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले तर आक्षेप नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. अधिवेशनात 40,000 कोटींहून अधिकच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येण्याची शक्यता, वित्त मंत्रालय विधिमंडळात सादर करणार पुरवणी मागण्या. शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही होणार चर्चा. ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला, आता राज्यात फक्त महायुतीचाच ब्रँड. वाघ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित परिवारातील एकाला वनविभागात नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेनेना नेते प्रताप सरनाईक, भास्कर जाधवांची भेट. आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक. तुकाराम मुंढेंनी स्मार्ट सिटीचा प्रभार आपल्याकडे खेचून घेतला, काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटीही, मुंढेंना निलंबित करण्याची आमदार कृष्णा खोपडेंची मागणी. भाजपा मुंबईत नागरी मेळावे आयोजित करणार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार, महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवणार. महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना समोपचाराने सोडवणार, दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार, सूत्रांची माहिती. तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार. संभाजीनगरात शिरसाट विरुद्ध जंजाळ वाद पेटला, वादावर मंगळवारी नागपुरात महत्त्वाच्या बैठकीची शक्यता, उपमुख्यमंत्री शिंदे वादावर तोडगा काढणार का, याकडे लक्ष. बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र, वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप. सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, तपोवनातील वृक्षतोडी विरोधात भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, बेळगावात नेत्यांना प्रवेशबंदी विरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलन. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांची होणार चौकशी, 10 तारखेला पुणे पोलिसात हजर राहणार. इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा, प्रवाशांच्या 3,000हून अधिक बॅगाही करण्यात आल्या परत, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. गोव्यातील क्लबमधील आगीचं कारण समोर, इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट, गोवा पोलिसांची जय महाराष्ट्रला माहिती. पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच, स्कूल बसला मागून कारची धडक, अपघातात कारमधील 2 जखमी.